कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बोंड रसावर प्रक्रिया करण्याकरता ब्राझीलचं तंत्रज्ञान वापरण्यात यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत दिले. आज मंत्रालयात त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या तंत्रज्ञानासाठी ब्राझीलबरोबर सामंजस्य करार करावा, काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा 5 मार्चपूर्वी द्यावा, तसंच केंद्रीय वस्तू सेवा कराची 2.5% रक्कम राज्य सरकारतर्फे तातडीनं परत करावी, असे निर्देश पवार यांनी दिले. काजू उत्पादकांना वस्तू आणि सेवा करात सवलत देण्याबरोबरच काजू बोंडापासून विविध उत्पादनं तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकांच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल, असे ते म्हणाले.